नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या वर्षीचा पितृपक्ष एक अतिशय खास आणि अद्वित खगोलीय योगायोग घेऊन येत आहे। ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जवळजवळ 100 वर्षांनंतर पितृपक्षामध्ये चंद्र आणि सूर्यग्रहणाचे एक महान मिलन होत आहे। त्याचा प्रभाव केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जात नाही, तर तो पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षाशी देखील जोडला जात आहे। हिंदू धर्मात पितृपक्षाचे महत्त्व खूप विशेष मानले जाते। पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या काळामध्ये लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण श्राद्ध आणि दान करतात। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा शुभ आणि अशुभ परिणाम देणारा काळ असल्याचे म्हटले जाते। अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की ग्रहणाच्या या दुर्मिळ योगायोगाच्या काळामध्ये पूर्वजांच्या उद्धारावर काय परिणाम होईल। म्हणूनच यंदा पितृपक्षामध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असल्याने तुमची श्राद्ध तिथी जर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी असेल तर अशा वेळेस त्या तिथीवरती श्राद्ध करावे की नाही, किंवा श्राद्ध करताना काही अडचणी येतील का, ग्रहण काळामध्ये तुम्हाला कोणते असे नियम पाळायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भवती स्त्रियांची आपल्याला विशेष अशी कोणती काळजी घ्यायची आहे, यासाठी कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दलची माहिती आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस नाही होणार। दर पितृपक्षामध्ये पूर्वज पृथ्वी लोकात येतात आणि सर्व पितरी अमावस्यापर्यंत राहतात असे शास्त्रात म्हटले आहे। या दिवसापर्यंत आपल्या पूर्वजांना नाराज करू नये असे म्हटले जाते। या दिवसात पितराचे श्राद्ध आणि तर्पण श्रद्धेने करायला हवे, त्यामुळे पितृदोष दूर होतो, तसेच पितरांचा आशीर्वाद राहतो। पितृपक्षाच्या काळात कोणत्याही प्राण्याला मारू नये, त्याच्यासाठी योग्य जेवणाची सोय करावी। भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत अर्थात सर्वपित्री अमावस्यापर्यंत पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। यावर्षी 8 ते 21 सप्टेंबर पितृपक्षाचा कालावधी असणार आहे, परंतु एकाच पंधरवड्यामध्ये 2 ग्रहणे आल्याने श्राद्धविधी कसे करावे तर पहा। पितृपक्ष सुरू होण्याच्या आदल्या रात्री अर्थात भाद्रपद पौर्णिमेला रविवारी 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण असणार आहे, जे भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचं सूतक काळ देखील वैध असेल। चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:58 सुरू होणार आहे आणि पौर्णिमा तिथी रात्री 11:38 संपणार आहे। नंतर प्रतिपदा सुरू झाली तरी 8 सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने महालय जो आहे तो सोमवारपासूनच सुरू होणार आहे। म्हणूनच पौर्णिमेचे महालय जे आहे ते 11, 14, 15, 18 किंवा 21 यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता। यानंतर 21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही। त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही। त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहिती नाही त्यांनी 21 सप्टेंबर रोजी सर्व पितरी अमावस्याला श्राद्धविधी आणि दानधर्म करावे। पितृपक्षाचा काळ पितरांचा आशीर्वाद घेण्याचा मानला जातो, मात्र अनेकांना आपल्या पूर्वजांची श्राद्ध तिथी माहिती नसते, तरी देखील त्यांची नावे तर्पण करण्याची इच्छा असते। अशा भाविकांसाठी सर्व पितरी ही तिथी राखीव ठेवली आहे। यानुसार रविवारी 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असले तरी त्या दिवशी सर्व पितरी अमावस्याला श्राद्धविधी करता येतील। तर पितृपक्षामध्ये 2 ग्रहण काळ असणार आहेत, एक चंद्रग्रहण आणि दुसरं सूर्यग्रहण। तर चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार आहे, त्यामुळे 7 सप्टेंबर रोजी आपल्याला चंद्रग्रहणाच्या दिवशी काही नियमांचे पालन करायचे आहे। तर पहा, ग्रहणाच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, म्हणून मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते। या काळामध्ये आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करणे फायदेशीर ठरते।
ग्रहण काळामध्ये केलेले चांगले काम अनेक पटीनं वाढते असे मानले जाते. ग्रहणाच्या वेळी खाणे किंवा अन्न शिजवणे टाळावे असे मराठी संस्कृती सांगते. ग्रहणाच्या वेळी देवी देवतांची पूजा करू नये, तिला स्पर्श करू नये. ग्रहणाच्या वेळी झोपणे देखील शुभ मानले जात नाही. तीक्ष्ण कात्री, चाकू, सुया वापरणे टाळावे. ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ठिकाणी जाणे टाळावे. चंद्रग्रहण जे आहे ते 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे. त्यामुळे तो काळ जो आहे तो सुतक काळ मानला जातो. सुतक काळामध्ये महिलांनी केस कापू नये, केसांना तेल लावू नये. सुतक काळामध्ये महिलांनी शिवणकाम किंवा भरतकाम करू नये. सुतक काळात अन्न देखील सेवन करू नये. तर हे चंद्रग्रहण भारतामध्ये वैध असल्याने चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्याला या नियमांचे पालन करायचे आहे. पण सूर्यग्रहण जे आहे ते भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही नियमांचे पालन नाही केले तरीही चालेल. बघा, बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की ग्रहण म्हटले की बरेचसे नियम पाळतात. पण तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ग्रहण काळातील नियम पाळू शकता. पण तुमचं श्राद्ध त्या दिवशी असेल तर ग्रहण काळामध्ये मग तुम्हाला त्याच दिवशी घालावं लागेल, कारण त्यानंतर पितृपक्ष जो आहे तो समाप्त होतो. पण सांगितल्याप्रमाणे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने तुम्हाला श्राद्ध तिथी जे काही आहे त्या दिवशी घालता येणार आहे. म्हणून कोणत्याही नियमांचे पालन तुम्हाला त्या दिवशी करण्याची गरज नाही आहे. आता त्यानंतर गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल तर घरातच राहावे. खिडक्या बंद कराव्यात आणि घरामध्ये प्रवेश करणाऱ्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी पडदे लावावेत. या काळामध्ये सुरी, कात्री यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर टाळावा. तसेच शिळे अन्न खाऊ नये. तसेच अन्न देखील बनवून ठेवू नये. घरामध्ये शांत ठिकाणी बसून आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करावे किंवा मंत्राचा जप करावा. गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडणे टाळावे. ग्रहण सुरू होण्यापूर्वीच अन्न आणि पेयांमध्ये तुळशीची पाने घालावीत, कारण ती हानिकारक लहरींपासून अन्न सुरक्षित ठेवतात. तसेच ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी दिवसा झोपणे टाळावे असे मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर गंगाजल मिसळून स्नान करावे. तसेच दानधर्म करणे देखील शुभ मानले जाते. ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांच्या शरीरामध्ये भरपूर बदल होतात, जसं की त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होते, म्हणून त्या खूप तणावग्रस्त होतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दीर्घ श्वास घ्यावा आणि अनावश्यक काळजी करू नये. ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्यामुळे वाढण्यास मदत होते. यावेळी महिलांनी अन्न सेवन करू नये, कारण यामुळे पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्याही प्रकारचे अन्न खाणे टाळावे, पण पाणी भरपूर पिऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रहणाबद्दल कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. गर्भवती महिलांनी त्यांचे मन शांत ठेवावे, सकारात्मक राहावे, गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर सांगितल्याप्रमाणे सूर्यग्रहण हे भारतात वैध नसल्याने त्या दिवशी तुम्ही नियमांचे पालन नाही केलं तरी चालेल, पण घरच्यांनी तशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच ते नियम तुम्ही पाळू शकता. आपापल्या घरच्या नियमांप्रमाणे करावे. चंद्रग्रहणाच्या मध्ये तर गर्भवती महिलांनी विशेषतः त्याचे पालन करावे, कारण चंद्रग्रहण भारतामध्ये वैध आहे. आणि ज्यांना आपापल्या पितरांची तिथी माहिती नाही आहे त्यांनी सर्व पितरी अमावास्याला श्राद्ध घालायचे आहे. तर अशी ही छोटीशी माहिती आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण पितृपक्षामध्ये आल्यामुळे संभ्रम बऱ्याच जणांच्या मनामध्ये होता. त्यासाठीची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. रोजच्या रोज माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. आणि ही सर्व माहिती मी जे तुम्हाला सांगते ते दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातील गुरुमाऊलींनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत. चला तर मग परत भेटू नवीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.